सगळी सकारात्मक बाजू असून सुद्धा रोड्सवर असलेले जे खड्डे आहेत त्याच्यावर खूप महापालिकेवर झोड उठली, मुंबई महापालिकेवर. मिठी नदीच्या सफाईचा मुद्दा असो त्याच्यावर खूप झोड उठली. अशा वेळेला काय उत्तर द्याल? नाही, रोडच्या संदर्भात काही कंत्राटदारांच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचं काम झालं होतं आणि ती चूक सुधारण्याकरता महानगरपालिकेच्या वतीने आपण नवीन सिस्टीम इम्प्लिमेंट करतोय. येणाऱ्या 3 वर्षात मुंबई शहरात एक मास्टर प्लॅन तयार आहेत आणि त्या मास्टर प्लॅनच्या माध्यमातून मुंबई शहरातील 1440 किलोमीटर रस्ते आपण कॉन्क्रिटायझेशन करणार आहोत. त्याचा पहिला टप्पा ह्या वर्षी चालू केला आहे. साधारण 3000 कोटीचे कामं आपण यावर्षी चालू केली आहेत. 7500 कोटी संपूर्ण या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी खर्च होणार आहे आणि येणाऱ्या 3 वर्षात मुंबई शहरातील सर्व रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे होतील आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या बरोबर UTWT, मास्टिक अस्फाल्ट अशा विविध टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण रस्ते बनवणार आहोत. आणि ह्या वर्षी पावसाळ्यापूर्वी जे गेल्या वर्षी खड्ड्यांचा त्रास झाला होता ज्या रस्त्यांवर, ते रस्ते सगळं पुनर्बांधणी करून मुंबईकरांना ह्यावेळी पावसाळ्यात त्रास होणार नाही याची काळजी महानगरपालिकेने घेतली आणि येणाऱ्या 2 वर्षात रस्त्यांची संपूर्ण समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक मास्टर प्लॅन तयार झालेला आहे. खरं तर महापालिकेचे स्थायी समितीचे आपण अध्यक्ष म्हणून इतक्या वेळ आपण मुंबईविषयी बोलतो आहोत, कारण इथला जो मतदारसंघ आहे तुमचा दक्षिण मध्य मुंबईचा, मनोहर जोशींचा खरं तर हा मतदारसंघ, मात्र यावेळेला आपल्यावर विश्वास टाकला गेला. कुठेतरी असंही म्हटलं जातं की उद्धव ठाकरेंचे आपण फार जवळचे म्हणून, निकटवर्तीय म्हणून आपल्याला लोकसभेची ही उमेदवारी दिली गेली. आपल्याला वाटतं या तथ्य काही वेगळं व्हिजन होतं? म्हणजे आदरणीय शिवसेना नेते मनोहर जोशींनी ह्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघा व्यतिरिक्त ठाणे मतदारसंघ, कल्याण मतदारसंघ आणि अजून एक कुठल्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासंदर्भात इच्छा प्रकट केली होती आणि त्या संदर्भात पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याशी चर्चा करूनच दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासंदर्भातला निर्णय घोषित केलेला आहे. त्यांनी माझ्या निवड संदर्भात अनुकूलता दर्शवलेली आहे आणि आज त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात त्यांचा प्रदीर्घ असलेला राजकीय अनुभव, प्रशासकीय अनुभव, राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, लोकसभेचे अध्यक्ष होते, त्यामुळे या मतदारसंघाला त्यांचा मतदारसंघ म्हणून अशी एक ओळख होती. त्यांनी ती ओळख कायम राखण्याकरता त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत. ते नाराज नाही आहे. त्या संदर्भातली फक्त त्यांनी ती इच्छा व्यक्त केली होती आणि पक्ष नेतृत्वाने त्यांच्यासोबतच चर्चा करून माझ्या उमेदवारीचा संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. दुर्दैवाने या संदर्भात गैरसमज बाहेर निर्माण झाले आणि आता आदरणीय शिवसेना नेते मनोहर जोशींनीच या संदर्भातला खुलासा केलेला आहे आणि त्यांनी स्वतःही जाहीर केलेलं आहे की या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ते स्वतः नेतृत्व करून ही लोकसभा जे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्याकरता ते स्वतः पुढाकार घेणार आहे आणि ते स्वतः हे स्वप्न साकार करण्याकरता मला सहकार्य करून सर्व शिवसैनिकांच्या मदतीने ते स्वप्न साकार. म्हणजे ते प्रचारात उतरतील असं आपल्याला वाटतं? नाही, ते प्रचारात यापूर्वीच उतरलेत. प्रचाराचा जो नारळ होता तो त्यांच्याच हस्ते फोडण्यात आलेला आहे आणि त्याची सुरुवातही त्यांच्या हस्तेच करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण ह्या प्रचाराची आखणी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही करतो. बरोबर आहे. दक्षिण मध्य मुंबई म्हणजे महापालिकेमध्ये जर आपण पाहिलं किंवा त्या आधीच्या 2009च्या लोकसभा निवडणुका, तर खूप मोठा फटका मनसेमुळे बसला होता. 2009 मध्ये लोकसभेला खूप मतविभागणी झाली आणि त्याचा फटका शिवसेना भाजपला झाला आणि महापालिकेमध्ये तर हा सगळा जो आजूबाजूचा परिसर होता तो सगळा मनसेकडे गेला. तर यावेळेला जर दक्षिण मध्य मुंबईतनं राहुल शेवाळे निवडून आले तर शिवसेनेसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. तर आपण मतदारांसमोर जाताना काय मुद्दे विकासाचे घेऊन जाणार? तर आपण काय असे 5 मुद्दे आपल्यातले असे सांगताय की मतदार आपल्याला निवडून देतील? पहिलं मी प्राधान्य देणार आहे रेल्वे करता, कारण या सर्व 2 दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे आहे आणि इथला जो मतदार आहे तो मध्यमवर्गीय आणि गरीब आर्थिक दुर्बल घटकातला आहे. त्यामुळे तो टोटल रेल्वे आणि BSTवर अवलंबून आहे. त्यामुळे रेल्वेच्या माध्यमातून जास्त सुविधा देण्याकरता प्राधान्य करणार. हार्बर लाईन चा जो विस्तारीकरणाचा जो प्रकल्प आहे तो गेले कित्येक वर्ष रखडलेला आहे, तो मार्गी लावणार आहे. कुर्ला ते गव्हाणपाडा एक प्रकल्प आहे रेल्वेचा, तो प्रलंबित आहे आणि रेल्वेच्या ज्या स्टेशन्स आहेत त्यांना सुविधा देण्यासंदर्भात प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात, रेल्वेच्या इकडे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ॲम्ब्युलन्स सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यात, असं रेल्वेच्या ज्या कित्येक वर्षाच्या प्रलंबित काम आहेत ते मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून प्राधान्य देणार. या संपूर्ण मतदारसंघात CRZच्या मुळे आणि केंद्र सरकारच्या नियमांमुळे रिडेव्हलपमेंटचे कामं खूप रखडलेले आहेत. त्यात कोळीवाडे गावठाण असतील, दादर माईममधले काही पुनर्विकासाचे प्रोजेक्ट असतील, मोडकळीस आलेल्या इमारती असतील, सेल्सच्या इमारती असतील,
तर त्या पुनर्विकासाच्या संदर्भात ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या करता प्राधान्य देणार आहे. SRAचा प्रोजेक्ट या संपूर्ण विभागात खूप आहेत आणि ते गेले कित्येक वर्ष रखडलेले आहे. SRA बरोबर BDD चाळ आणि पोलिसांची वसाहत आहे, तर त्याच्या रिडेव्हलपमेंटचेही प्रोजेक्ट रखडलेले आहेत. तर तेही स्टेट गव्हर्नमेंटकडे वेगळे चेंजेस करावे लागतील, SRAमध्ये चेंजेस करावे लागतील आणि त्यालाही प्राधान्य देणार आहे. धारावी ह्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातला जो महत्त्वाचा विधानसभा आहे, त्या ठिकाणी धारावीकरांचं एक स्वप्न होतं 400 स्क्वेअर फीटचं. धारावीतल्या ज्या म्युन्सिपल वसाहत आहे त्यांचं 700-800 स्क्वेअर फीटचं, तर त्यांनाही त्यांच्या स्वप्नातलं घर देण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः प्राधान्य देणार आहे आणि धारावीला एक नवीन ओळख देणार आहे. आज आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. तर आशिया खंडातल्या सर्वात बेस्ट लेआउट, डेव्हलप लेआउट अशी एक नवीन ओळख धारावीला आपण देण्याचा मी स्वतः प्रयत्न करणार आहे. कारण मी स्वतः इंजिनियर असल्याकारणे त्या संदर्भातले संपूर्ण प्लॅन आणि सगळे त्याचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तोही आपला रेडी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या संपूर्ण या मतदारसंघात आहे ती प्रदूषणाची. या मतदारसंघात RCF, BPCL, SPCL, इंडियन ऑइल, BRC, देवनार डम्पिंग ग्राउंड असे जे ते जास्त प्रदूषण होतं अशा इंडस्ट्री असल्या कारणामुळे संपूर्ण देशात सर्वात एक नंबरचा प्रदूषित भाग म्हणून चेंबूर चं नाव घेतलं जातं. तर प्रदूषण नियंत्रणाकरता केंद्र सरकारकडून विशेष मोहीम राबवली जाईल, जेणेकरून इथल्या नागरिकांचं आरोग्य जे प्रदूषणामुळे धोक्यात आलेलं आहे ते तो धोका टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रणाकरता नवीन नियमावली बनवून एक कृती आराखडा इथे इम्प्लिमेंट केला जाईल. या संपूर्ण मतदारसंघात महिलांचं प्रमाण जास्त आहे. महिलांच्या स्वयंरोजगारासाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज इथे करावं लागेल, कारण सुवर्ण जयंती योजना केंद्र सरकारने नुकतीच बंद केलेली आहे. त्यामुळे इथे मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बल गटातील महिला या स्वयंरोजगारावरच अवलंबून आहे. तर त्यांच्याकरता एक विशेष मोहीम या संपूर्ण विभागात राबवली जाईल. आणि शेवटची एक महत्त्वाची जी युवा पिढीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, या संपूर्ण मतदारसंघात मुंबई शहरातील महत्त्वाचं एज्युकेशनल म्हणजे ज्या इन्स्टिट्यूट आहेत, रुपारेल असेल, VJT आहे, सायन हॉस्पिटल आमचं, KM हॉस्पिटल म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल आणि लोकल विषयांच्या संदर्भातले मेन जे कॉलेजेस आहेत ते ह्या संपूर्ण ह्याच्यात आहे. त्यामुळे एक एज्युकेशनल हब एज्युकेशनचं बनवण्याच्या दृष्टिकोनातून पण माझा विचार आहे. युवा पिढीच्या एज्युकेशन आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून, कारण शिवाजी पार्क पण इकडे आहे आणि मोठी मैदाने ह्या संपूर्ण भागात आहे, तर त्या दोन्ही गोष्टी पूर्ण होतील त्या दृष्टिकोनातून एक विशेष मोहीम केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येईल.